चला तर मग आज आपण 34 चेस्टसाठी 1 टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठी आधी खाली स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे। आपल्या ब्लाऊजची उंची आहे 12 इंच, त्यामध्ये +1 इंच मार्जिन देऊन 13 इंचावरती एक मार्क केलं। शोल्डर घेतले आहे मी 5.5 इंच, 5.5 इंचावरती एक मार्क करून स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे। आर्महोल घेतले आहे मी 5.25 इंच, 5.25 वरती एक मार्क करून स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे। 34 चेस्टचा 4th भाग होतो 8.5 इंच, 8.5 इंचावरती एक मार्क करून स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे आणि 1.5 इंच मार्जिन दिलेलं आहे आणि सरळ स्ट्रेट लाईन खाली घेतलेली आहे। कमरेसाठी काही स्पेशल माप घेतलेलं नाही आहे आणि 1.25 इंचावरती आर्महोलसाठी मार्क केलेला आहे आणि ह्या लाईनचा मध्य करून मी एक मार्क अजून करून घेतलेला आहे आणि आता फ्रेंच कर्वने आपण आकार देऊन देऊ। फ्रेंच कर्वने आकार दिलेला आहे। आता आपण गळ्याचे मार्किंग करू। गळ्याचे मार्किंग करण्यासाठी 2.5 इंचावरती मार्क करू आणि आपल्या गळ्याची लांबी आहे 9 इंच, एक मार्क 9 इंचावरती करून स्ट्रेट लाईन आखून घेऊ आणि फ्रेंच कर्वने आकार देऊन देऊ। आता आपण हे कट करून घेणार आहोत। आपण हे कट करून घेतलं आहे। आता आपण याला असंच्या असं दुसऱ्या पिसावर ठेवून घेणार आहोत आणि फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत। त्यासाठी 1 इंच खालून एक्स्ट्रा घेतला आहे आणि स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे। तर आता आपण याला असंच्या असं मार्क करून घेणार आहोत। तर आता मार्किंग झाली आहे। आता आपण इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन घेऊ आणि स्ट्रेट लाईन आखून घेऊ हुकाय पट्टीसाठी। इथे स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे। आता इथून 2.5 इंचावरती गळ्यासाठी मार्क करून खाली 6.5 इंचावरती दुसरं मार्क करायचं आहे आणि स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। इथे पण स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। 3.25 इंचावरती घेतलाय खालती आणि आता फ्रेंच कर्वने आपण आकार देऊन देऊ। इथून आपण आकार देऊन दिलेला आहे। तर आता खाली आपण ह्या साईडला आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ, 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मध्ये जो टक्स लागेल त्यासाठी। आता आपण इथून 3.5 इंचावरती एक मार्क करून घेणार आहोत। इथे एक मार्क केलं आणि शोल्डर टू अपेक्ससाठी 10 इंचावरती एक मार्क करून घेणार आहोत। इथून पण 3.5 इंच आणि खाली पण 3.5 इंच। आता इथून एक स्ट्रेट लाईन 3.5 इंचावरती मार्क करून इथून पण आपण स्ट्रेट लाईन आखून घेणार आहोत आणि आता इथे 2 इंचावरती मार्क करायचा आहे। 1 इंच इकून 1 इंच इकून इथून मार्क झालं। आता या हुकाय पट्टीचा आपण मध्य करून घेणार आहोत आणि इथे 1.5 इंचावरती एक मार्क करून घेणार आहोत। इथे हाफ इंचाचा एक टक्स लागेल, टोटल 1 इंचाचा, म्हणजे तो खालचा 1 इंच इथे मायनस होऊन जाणार आहे आणि इथे कॉर्नरवरती आपण 1.5 इंच वाढून इथे जे वाढवलं होतं 1 इंच ते पण आपण इथून मायनस करून घेणार आहोत। इथून तर टक्सपर्यंत एक स्ट्रेट लाईन खिचून घेणार आहोत, म्हणजे ते इथे टक्स लागल्यानंतर खाली लांबणार नाही। आता इथून आर्महोलचे निशाण लावून घेणार आहोत। त्यासाठी स्ट्रेट लाईन इथून आखून घेतली आणि इथे पण लाईन आखून घेतली। आता हाफ इंचाने इथे मार्क करायचा आहे। हाफ इंचाने आकार देऊन देऊ आपण फ्रंट आर्महोलचा। आकार देऊन झाला आहे। आता आपण हे कट करून घेऊ। आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ। त्यासाठी मी कापड 4 फोल्ड करून घेतला आहे। 34 चेस्टचा 4th भाग येतो 8.5 इंच, 8.5 इंचावरती एक मार्किंग करून स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे। आपल्या बाहीची उंची आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये एक प्लस करून 6.5 इंचावरती एक मार्क करून घेतला आहे। इथे पण 6.5 इंचावरती एक मार्क केलं आणि स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे। इथून 3.25 इंचावरती एक मार्क केलेला आहे बाहीच्या खोलीचा आणि आता इथून 1.5 इंचावरती स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे आणि वरती पण 1.5 इंचावरती स्ट्रेट आणि इथून असा बाहीचा आकार देत देत इथपर्यंत अटॅच करायचा आहे। आता हा बाहीचा आकार देऊन झालेला आहे। आता इथून आपण फ्रंट डीप पण देऊन देणार आहोत। फ्रंट डीप देऊन झालेला आहे। आता आपला दंडघेरा आहे 5.5 इंच, 5.5 प्लस 1.5 इंच मार्जिन आणि इथून अशी स्ट्रेट लाईन आखून घेणार आहोत। आता आपण याची कटिंग करून घेऊ। बाहीची कटिंग झालेली आहे। आता आपण हुकायची पट्टी आणि कंबरपट्टी कट करून घेऊ
आणि पुढच्या भागाला लागणारी कंबरपट्टी पण आपण कट करून घेणार आहोत. तर आता आपण मेन फॅब्रिक घेऊन घेतलं आहे आणि याच्यावरती हे अस्तरचे जे पार्ट आहे ते मी अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेते आहे. आता हे मी ठेवून घेतलेले आहे